हॅलो एव्हरीवन, हे श्री क्षेत्र पंचमुखेश्वर हनुमान मंदिर आहे पांढरकवडा येथील. इथले वातावरण खूप नयनरम्य आहे. परिसरामध्ये प्रवेश करताच मनाला खूप शांती मिळतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथे शनिवारी आणि सोमवारी खूप जास्त गर्दी असते. आपापले परिवार घेऊन येतात स्वयंपाकाला, किंवा असे आजूबाजूचे लोक जमा झालेले, जसे की 4-5 घरं मिळून सुद्धा असे सगळे लोक स्वयंपाकाला, अन्नधान्य काढून स्वयंपाकाला येतात इथे शनिवारी सोमवारी. त्याच्यामुळे शनिवारी सोमवारी खूप जास्त गर्दी असते इथे. मारुतीच्या मंदिराच्या आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो इकडे, म्हणून जास्त स्त्रिया आतमध्ये जात नाही, बाहेरूनच पाया लागतात मारुतीच्या. कुठे कुठे जात असते, पण कुठे कुठे शक्यतो इकडे आमच्याकडे मारुतीच्या मंदिरामध्ये बाया जात नाही, बाहेरूनच त्यांचे पाया लागतात. बाहेर खूप छान असं वातावरण आहे तिथे. आता हे मंदिर थोडं थोडं सुधरून राहिले. आधी एवढं काही नव्हतं. खूप आधी मी गेले होते तेव्हा इतकं सुंदर नव्हतं. हे वडाचे झाड आहे खूप मोठे, आणि स्वयंपाक झाला बायांचा तिथल्या सगळ्या की नैवेद्य नेऊन लावतात त्या झाडाच्या खाली, आणि खूप लोक इथं स्वयंपाकाला येतात. आपापल्या गाड्या घेऊन, 2 व्हीलर 4 व्हीलर. आणि इथं झाडे आहे इथे सागवानाचे, त्याच्या खाली तर असं पूर्ण यात्रा भरल्यासारखं वाटतं. पूर्ण असं भरून राहतं लोकांनी. पूर्ण आपापले हे घेऊन सगळे मंडळी. इथे नारळ फोडायला वेगळीच जागा करून ठेवली आहे छान, आणि पिण्याची पाण्याची सोयसुद्धा खूप चांगली केलेली आहे. एकूण मंदिराचं वातावरण खूप छान वाटतं इथे. नक्षीकाम काढलेले आहे आणि सोनेरी कलर मारून खूप चांगलं बनवलं आहे मंदिर. इथे मंदिराच्या बाहेर पूर्ण असं हळदी कुंकू, छोटे छोटे खेळणे, बांगड्या, असं छोटे छोट्या मुलांचे खेळण्याचे सामान विकत असतात दुकानदारांना पण आपापले पोट भरण्याचा इथे व्यवसाय मिळतो. 1 महिना इथे चांगलं रश राहतं. छोटे मुलं गेले की आईवडिलांना घेऊन मागतात. त्या दुकानदारांचे पण घरं चालतात या मंदिरामुळे. इथे एक प्रशस्त हॉल आहे. त्या हॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करू शकतात. इथे लग्न, छोटे नवस, बारसे, बर्थडे असे छोटे छोटे कार्यक्रम पण घेता येऊ शकतो. आणि मुलांचे इथे खेळणे सुद्धा असतात. त्याच्यामुळे परिवार घेऊन आपण तिथे येऊ शकतो.